मी वाईट अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पडली होते, कारण हे मूल नाजायज होतं. मला स्वतःलाही माहीत नव्हतं की हे मूल कोणाचं आहे, पण माझ्या घरच्यांनी मला घरातून हाकलून दिलं होतं. मग मी त्या बाळाला घेऊन एका अनाथ आश्रममध्ये राहायला गेले. एके दिवशी एक श्रीमंत माणूस तिथे दान द्यायला आला. तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं, कारण माझं मूल अगदी त्याच्यासारखं दिसत होतं. पण हे कसं शक्य होतं? मी तर त्याला ओळखतही नव्हते. त्याने मला पाहिलं आणि म्हणाला, तूच ती मुलगी आहेस जिचा मी गुन्हेगार आहे. हे ऐकताच मी घाबरले. त्याने मला जबरदस्तीने आपल्यासोबत खोलीत नेलं. मी रडू लागले. मला असं वाटलं होतं की माझ्या आयुष्यात आता सगळं काही ठीक होईल. पण माझ्या परीक्षा अजून संपल्याच नव्हत्या. एक दिवस पुन्हा त्या अनाथ आश्रमात एक श्रीमंत माणूस दान द्यायला आला. त्याची नजर माझ्यावर थबकली. मीही त्याला पाहून थक्क झाले, कारण त्याचा चेहरा माझ्या मुलासारखा होता. मी तर हेही जाणत नव्हते की माझ्या मुलाचा बाप कोण आहे. माझं मूल नाजायज होतं, पण त्या माणसाकडे पाहून मला असं वाटत होतं की माझा त्याच्याशी काहीतरी संबंध आधीचा राहिला असावा. तेव्हाच तो माणूस मला आपल्यासोबत एका खोलीत घेऊन गेला. त्याची उपस्थिती माझ्या जवळ जाणून मी घाबरले, कारण आयुष्याने आधीच माझ्याशी खूप खेळ केले होते आणि माझ्यात नव्या परीक्षेला सामोरं जाण्याची ताकद उरली नव्हती. पण तेव्हाच तो म्हणाला, माझं नाव आकाश आहे. मी उत्तर प्रदेशातील लखनौचे रहिवासी आहे. मी माझ्या मोठी बहीण आणि आई वडिलांसोबत राहत होते. मी मध्यमवर्गीय घरात जन्मले होते, जिथे 2 वेळच्या जेवणासाठी ही घरातील प्रत्येकाला मेहनत करावी लागायची. माझी बहीण निया माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती आणि ती आईसोबत शेजाऱ्यांच्या लोकांची शिवणकाम करत असे. बाबाही एक छोट्या कारखान्यात मेहनत करून थोडेफार पैसे मिळवायचे, ज्याने आमचं कसंबसं पोट चालायचं. त्या कारखान्यात बाबा बॅग शिवायचे. आई कधीही बाबांवर वाईट परिस्थितीबद्दल तक्रार केली नव्हती. ती नेहमी म्हणायची की गरीब तो नाही ज्याच्याकडे पैसा नाही, गरीब तो आहे जो परिस्थितीसमोर हार मानतो. आमचं आयुष्य साधं पण सन्मानाचं होतं. मी सरकारी शाळेत शिकत होते आणि अभ्यासातही चांगली होते. उंच स्वप्न पाहणं हा तर माझा छंद होता. मला एक दिवस शिक्षिका बनायचं होतं आणि आमची घरची परिस्थिती सुधारायची होती. मला इतकं कमवायचं होतं की बाबांना कारखान्यातून सुटका करून देता येईल आणि निया हिचं लग्न मी स्वतः धूमधडाक्यात लावून शकेन. पण मला हे ठाऊक नव्हतं की स्वप्न जेव्हा डोळ्यातून निघून वास्तवाच्या जमिनीवर उतरतात, तेव्हा ती बहुधा जखमी होतात. आम्ही दोन्ही बहिणी खूप सुंदर होतो, पण निया साधी, शांत आणि समजूतदार मुलगी होती. ती नेहमी परिस्थितीशी जुळवून घेणारी, सरळ आणि सोप्या विचारांची होती. पण माझी स्वप्न खूप मोठी होती. नियाला जे काही मिळायचं त्यात ती समाधानी असायची, पण मला नेहमी जास्त आणि चांगलं मिळावं असं वाटायचं. आम्ही ज्या छोट्या घरात राहत होतो, तिथून बाहेर पडून मोठ्या घरात राहावं असं मला नेहमी वाटायचं, कारण मला गरीब असणं अजिबात आवडत नव्हतं. मला हवं होतं की मी लवकरच इतकी श्रीमंत हो की मला पुन्हा या छोट्या घराकडे पाहावंही लागणार नाही. म्हणून मी मन लावून अभ्यासही करत होते, मेहनतही करत होते, पण माझ्यात संयम नव्हता. मला लवकरच श्रीमंत व्हायचं होतं. तेव्हा निया 10वीत शिकत होती. आई वडिलांना काळजी वाटू लागली होती की निया आता मोठी झाली आहे, त्यामुळे तिचं लग्न करावे लागेल, कारण आमच्या समाजात मुलीचं लग्न लहान वयातच केलं जातं. म्हणून आईने एका दूरच्या नात्यातील व्यक्तीला नियासाठी चांगलं नातं शोधायला सांगितलं होतं. मी मात्र या गोष्टीच्या पूर्ण विरोधात होते की आई वडील नियाचं लग्न एवढ्या लहान वयात करून तिला एका छोट्या घरातून पाठवून देतील. मला वाटायचं की जेव्हा मी बरीचशी कमाई करेन आणि आम्ही श्रीमंत होऊ, तेव्हा मी माझ्या बहिणीचं लग्न स्वतः धूमधडाक्यात लावीन. पण आई वडील माझ्या गोष्टीवर हसून टाकायचे आणि मला लहान मुलगी समजायचे. त्यांना वाटायचं की माझी स्वप्न फार मोठी आहेत. पण मला माहीत नव्हतं की माझ्या घरच्यांचं नशीब माझ्यामुळेच बदलणार होतं आणि त्या नशिबाचं वळण फार भयानक असणार होतं. आई नियासाठी चांगलं नातं शोधत होती, पण आमची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की चांगलं नातं मिळणं अवघड होतं. नियासाठी जे काही नातं यायचं त्या मुलात काहीतरी दोष असायचा. कधी तो मुलगा वेडा असायचा, तर कधी कुठल्या ऑफिसमध्ये साफसफाईचं काम करणारा असायचा. आई वडिलांनी सगळ्या साध्या नात्यांना नकार दिला होता. निया मात्र शांत होती.
ती बिचारी सरळ निष्पाप मुलगी होती. आई वडील तिला जिथेही ज्याच्याशीही लग्न लावतील ती आनंदाने जाईल. पण आई वडिलांसाठी ती एवढा भार नव्हती की तिला एखाद्या अयोग्य व्यक्तीशी लग्न करावं लागेल. शेवटी एके दिवशी नातेसंबंध लावणाऱ्या बाईने आईला एक नातं सांगितलं. त्या मुलाचं नाव सुमित होतं आणि तो दुबईमध्ये काम करत होता. आई वडिलांना वाटलं की कदाचित चांगलं नशीब आमच्या दारात येऊन टेपलं आहे. सुमितच्या आईने स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना हुंड्याची काहीही गरज नाही. त्यांना फक्त मुलगी चांगली हवी आहे. आम्हाला वाटलं की आपण खरोखरच नशिबान आहोत. म्हणूनच आमच्या घरी सुमितचं नातं आलं होतं. आई वडिलांच्या मनात थोडी भीती होती की आपल्या गरीब घरात एवढं चांगलं नातं कसं काय येऊ शकतं. पण मी मात्र सुमितचं नाव ऐकताच खूप आनंदी झाले. माझ्या मनात विचार सुरू झाला की जेव्हा निया लग्न करून तिच्या नवऱ्यासोबत परदेशात जाईल तेव्हा मीही तिच्याकडे भेटायला परदेशात जाईन. कारण ती माझी एकमेव बहीण होती आणि तिकडे जाऊन मी मेहनत करून भरपूर पैसे कमवू शकेन. म्हणून मला हवं होतं की आई वडील हे नातं नाकारू नयेत. आई वडील शेवटी या नात्याला तयार झाले. कारण सुमित फक्त रूपाने सुंदर नव्हता, स्वभावानेही समजूतदार होता. त्याचं कुटुंब लहानसं आणि साधं होतं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते आमच्याकडून कुठलाही हुंडा मागत नव्हते. मी खूप आनंदात होते आणि मनात अनेक विचार येत होते. मला वाटत होतं की एकदा निया सुमितशी लग्न करून गेली की आमचं नशीब बदलून जाईल आणि आम्ही लवकरच श्रीमंत होऊ. काही प्रमाणात माझं हे विचारणं बरोबरच होतं. आमचं आयुष्य खरंच बदलणार होतं, पण त्याची दिशा भयानक ठरणार होती हे मला माहीत नव्हतं. लग्नाची तारीख ठरली होती. मी खूप उत्साहित होते. जेव्हा जेव्हा सुमितचे घरचे आमच्या घरी यायचे तेव्हा मी पळत पळत त्यांची सेवा करायचे. मला याची पर्वा नव्हती की निया माझी एकुलती एक बहीण आहे आणि लग्नानंतर माझ्यापासून दूर जाणार. मला फक्त याचीच फिकीर होती की निया अशा मुलाशी लग्न करत आहे जो खूप श्रीमंत आहे. शेवटी निया आणि सुमितचं लग्न साधेपणाने झालं आणि ती सुमितच्या घरी लखनौमध्ये सासरी निघून गेली. सुमित लग्नाकरिता सुट्टी घेऊन भारतात आला होता, पण लग्नानंतर आठवड्याभरातच तो परत दुबईला निघून गेला. 2 वर्षापर्यंत त्याचं परत येणं शक्य नव्हतं. सुमित दुबईला गेल्यानंतर निया परत आमच्याकडे आली. पण मला निया परत आलेली पाहून आनंद झाला नाही. उलट माझं मन उदास झालं. ती परत का आली? सुमित सोबत दुबईला का गेली नाही? कारण ती दुबईला जाणार नाही तोवर मी तिच्याकडे कसं काय जाऊ शकणार होते? नियाने सांगितलं की सुमित काही कागदपत्रे तयार करून घेत होता आणि ती तयार झाली की तीही त्याच्याकडे दुबईला जाणार होती. मी दररोज नियाला विचारायचे की ते कागदपत्राचं काम झालं का नाही. पण दिवसेंदिवस निया अधिकच शांत होत चालली होती. ती ना आता काही तक्रार करायची ना काही स्वप्न पाहायची. आधीही ती शांत स्वभावाचीच होती, पण आता तिच्या शांततेत काहीतरी वेगळं होतं. ती माझ्याशीही बोलणं बंद करत होती. फक्त आई बाबांसोबत घरकामात गुंतलेली असायची. ती अधूनमधून सुमितला पत्र लिहायची, फोटो पाठवायची, पण त्याचं उत्तर क्वचितच यायचं. नियाच्या लग्नाला 6 महिने झाले होते. सुमित गेल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता आली होती. ती ना आधीसारखी हसायची ना माझ्याशी खुशीने बोलायची. मी मात्र दिवस मोजत होते कधी सुमित तिला दुबईला बोलवेन आणि मला पण तिच्याकडे जाण्याची संधी मिळेल, जेणेकरून मी माझं नशीब बदलू शकेन. कारण नियाचं नशीब तर बदललेलंच होतं आणि अखेर माझं ते वाट पाहणं संपलं. एक दिवस बातमी आली की सुमितने सर्व कागदपत्रचं काम पूर्ण केलं आहे आणि आता ती निया लवकरच दुबईला जाणार आहे. मी ही बातमी ऐकून खूप आनंदी झाले, पण मला जाणवलं की निया मात्र ही बातमी ऐकून उदास झाली होती. मी तिच्याकडे विचारलं की उदास का आहेस? तर ती म्हणाली, आई बाबा माझ्यापासून दूर जाण्याचं दुःख तिला उदास करत आहे. पण मला तिच्यावर खूप राग आला. जेव्हा नशीब तिच्यावर इतकं चांगलं होतं तेव्हा ती आनंदी का नाही? तिच्याकडे तर संधी होती गरिबीतून बाहेर पडून श्रीमंताचं आयुष्य जगण्याची. तरीही ती दुःखी होती. फक्त तीच नाही तर जसं जसं तिचा जाण्याचा दिवस जवळ येत होता आई वडीलही उदास होते. पण मला त्याच्या सगळ्यांवर राग येत होता. शेवटी तो दिवस आला.
जेव्हा निया डोळ्यात पाणी घेऊन आम्हा सगळ्यांना सोडून सुमितकडे दुबईला गेली. त्या दिवशी आई वडिलांच्या डोळ्यातही अश्रू होते, पण माझ्या चेहऱ्यावर स्मित होतं आणि डोळ्यात ते स्वप्न श्रीमंत होण्याची आणि घरची परिस्थिती बदलण्याची. नियाला जाताना मी एवढंच म्हटलं होतं, मलाही लवकर बोलव, कारण मलाही बाहेरची श्रीमंतीचं आयुष्य पाहायचं आहे. पण निया मला म्हणाली होती की तिला माझ्यापासून आणि आई वडिलांपासून अजिबात दूर जायचं नव्हतं. पण मी मात्र अशी इच्छा का करत होते? मला तर आनंद व्हायला हवा होता की मी आईबाबांच्या जवळ आहे, पण त्यावेळेस मला काहीच भान नव्हतं. माझं एकच ध्येय होतं, परदेशात जाऊन भरपूर पैसे कमवायचे, श्रीमंत व्हायचं आणि गरिबीतून बाहेर पडून एका मोठ्या घरात आपलं आयुष्य जगायचं. जसं मी नेहमी चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये पाहत आले होते. त्यावेळेस आमच्या घरात कोणाकडेही फोन नव्हता. आमच्या गल्लीमध्ये फक्त एक श्रीमंत लोकांकडेच फोन असायचा. त्यापैकी एक घर होतं तात्याचं. ती माझी शाळेतली मैत्रीण होती आणि श्रीमंत असल्यामुळे तिच्याकडे स्वतःचा फोन होता. मी रोज तान्याच्या घरी जायचे आणि तिच्या फोनवरून नियाशी बोलायचे. नेहमी तिला एकच गोष्ट सांगायचे, मला पण तुझ्याकडे घेऊन चल. मी कधीच नियाला विचारलं नाही तिकडचं आयुष्य कसं आहे, ती खरंच आनंदी आहे का नाही, तिला माझी आठवण येते का नाही. मी फक्त हीच मागणी करत राहिले की लवकरात लवकर मला तिकडे बोलव. मला गरिबीची ही जिंदगी आता सहन होत नव्हती. मी तिच्याकडे जाऊन कोणतंही काम करण्यास तयार होते, फक्त भरपूर पैसे कमवायचे होते. माझ्या या बोलण्याने निया तर आश्चर्यचकितच व्हायची, पण तान्याही थोडी चकित व्हायची. ती मला समजवायची की बाहेरचं आयुष्य तसं सोपं नाही जसं तू समजतेस, कारण तिचे स्वतःचे बाबा सुद्धा परदेशात नोकरी करत होते. पण मला नेहमी वाटायचं की बाहेरचं आयुष्य या छोट्या घरातल्या आयुष्यापेक्षा खूपच चांगलं आहे. मी रोज नियाशी तीच गोष्ट बोलायचे, मला तुझ्याकडे बोलव, काहीही काम नेहमी सगळं करेन. पण मला माहीत नव्हतं की माझं या सगळं बोलणं फक्त तानियाच ऐकत नव्हती, तर तिचा भाऊ समर्थही ऐकत होता आणि माझ्याबद्दल काहीतरी वाईट डाव आखत होता. असा डाव ज्यामुळे फक्त माझंच नाही तर माझ्या घरच्यांचंही मान सन्मान धुळीस मिळणार होता. मला कल्पनाही नव्हती की तान्याचा भाऊ समर्थ माझ्याबद्दल काय विचार करत होता. मी तर रोज तान्यासमोर बसून नियाशी माझ्या स्वप्नांबद्दल बोलत असे आणि समर्थ माझ्या त्या निरागस बोलण्यावरून माझ्या विरुद्ध जाळं विणत होता. नियाला दुबईला जाऊन 5 महिने झाले होते. एक दिवस नियाने खुशखबर दिली की ती आई होणार आहे आणि मी मावशी. ही बातमी ऐकून मला आनंद झाला, पण माझा खरा आनंद तर काही दुसराच होता. मला फक्त परदेशात जायचं होतं, ऐशो आरामाचं आयुष्य जगायचं होतं. लहानपणापासून मी जे स्वप्न पाहत आले होते ते आता आणखी उंच उडू लागत होतं. निया आई होणार असल्याची बातमी समर्थलाही समजली आणि त्याला आता संधीच मिळाली होती मला फसवण्याची. नियाच्या आई होण्याच्या बातमीने आमच्या घरात आनंदाची लहर पसरली. आईबाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते आणि मी आनंदाने उडत होते. पण माझा आनंद नियाच्या आई होत नव्हता. मला वाटत होतं की आता माझं तिच्याकडे जाणं सोपं होईल. मी इतके आतुर झाले होते की माझ्या कानांना फक्त माझ्या मनासारखं ऐकू यावं असंच वाटायचं. नियाचे दुःख, तिचा एकटेपणा, तिचा थकवा मला काहीच दिसत नव्हतं. मी माझ्या स्वप्नांच्या दुनियेत हरवलेली होते. मी स्वतः दुबईच्या एखाद्या मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये कॅश काउंटरवर उभे मागं पाहायचे, किंवा कधी एखाद्या हॉलमध्ये वेलकम ड्रिंक देताना, तर कधी सुंदर कपडे घालून फॅशन शोमध्ये सहभागी होताना, जसं मी चित्रपटात पाहायचे. एक दिवस मी नियाशी बोलायला तानियाच्या घरी गेले, तेव्हा समर्थ स्वतः माझ्याशी बोलायला आला. तो म्हणाला, संगीता, तुला खरंच तुझ्या बहिणीकडे दुबईला जायचं आहे का? त्याचं हे बोलतं ऐकून मी टचकले, कारण पहिल्यांदाच तो स्वतः माझ्याशी बोलत होता. पण मी लगेच होकार दिला. मग तो म्हणाला की मला दुबईला जायचं असेल तर त्याच्या एका मित्राला भेटायला हवं, कारण तो मित्र दुबईमध्ये कंपनी चालवतो आणि तिथे सुंदर आणि तरुण मुलींना रिसेप्शन, सेल्स किंवा इव्हेंट मॅनेजमेंटच्या नोकऱ्या देतो. पण त्यांना एक अट ठेवली, मला स्वतः जाऊन त्याच्या मित्राला इंटरव्ह्यू द्यावा लागेल. मी काहीही विचार न करता लगेच विचारलं, कुठे आणि कधी जायचंय?
समर्थ म्हणाला की मी स्वतः तुला तिथे घेऊन जाईन आणि तान्याही आपल्या सोबत असेल, म्हणून घाबरू नकोस. हे ऐकून माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला. मला खरं वाटलं होतं की आता माझं नशीब खरोखर खुलणार आहे. मी आईला सांगितलं की मी तान्यासोबत तिच्या मावशीच्या घरी चालले आहे. तान्याचं नाव ऐकताच आईने लगेच परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तानिया आणि समर्थ मला घेऊन निघाले. गाडीत मजाक आणि मस्ती सुरू होती. पण माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. जणू काही अनोळखी भीती मनात शिरत होती. आम्ही एका हॉटेलमध्ये पोहोचलो, जिथे समर्थने सांगितलं की त्याचा मित्र अजून पोहोचला नाही. त्यामुळे आधी आपण खोलीत जाऊन थोडा आराम करूया. खोली? हे शब्द ऐकताच मी थोडी घाबरले. समर्थला बहुतेक जाणवलंही की मी घाबरले आहे. म्हणून तो शांतपणे म्हणाला की त्याचा मित्र खास माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी इथे येत होता आणि थकलेला येईल, म्हणून इंटरव्ह्यू खोलीत आरामात घेईल. त्याने मला सांगितलं की घाबरायचं काही कारण नाही. तो आणि तानिया दोघेही माझ्यासोबत आहेत. तानिया तिथे असल्यामुळे मला काहीच गैर वाटले नाही आणि समर्थ तिचा भाऊ असल्याने तर अजूनच खात्री वाटली. पण जसे जसे आम्ही खोलीत पोहोचलो, तानिया म्हणाली की तिला काहीतरी घ्यायला जायचं आहे आणि ती लवकरच परत येईल. आणि मग ती गेली. परत कधीच आली नाही. मी तिची वाट बघत राहिले. खोलीत फक्त मी आणि समर्थ उरलो होतो. दरवाजा बंद होता. टीव्ही चालू होता, पण आवाज बंद. मी बेचैनीने विचारलं, तुझा मित्र कधी येईल? समर्थने मला एकटक पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाला, इथे कोणीही येणार नाही. माझ्या अंगावर काटा आला. श्वास अडकला. मी दरवाजाकडे पाहिलं. कदाचित तानिया येईल म्हणून, पण दरवाजा आतून बंद होता. समर्थने खोलीत आल्यावरच तो लावला होता आणि माझं लक्षही तिकडे गेलं नव्हतं. मी घाबरून म्हणाले, समर्थ भाऊ, हा जर मजाक असेल तर तो अजिबात चांगला नाही. मी किंचाळून म्हणाले, कृपया तान्याला बोलव. पण समर्थचा चेहरा आता बदलला होता. त्याच्या डोळ्यात आता एखाद्या राक्षसासारखी नजर होती. तो म्हणाला, तान्या येणार नाही. ती सगळं जाणते. तो माझ्याकडे चालत आला आणि थंड हसत म्हणाला, पण तू जाणतेस ना की तू ते कसल्या कामासाठी आली आहेस? आता संधी वाया घालू नको. तुला श्रीमंत व्हायचंय ना? मी किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझा हात पकडून जोरात स्वतःकडे ओढलं. तो म्हणाला, किंचाळून काही उपयोग नाही. ही खोली साऊंडप्रूफ आहे आणि जेव्हा तूच म्हणली होतीस ना की मी काहीही करेन फक्त पैसे मिळावेत, तर आता मागे का हटतेस? त्याच्या शब्दांनी माझं अंग थरथर कापू लागलं. त्याने माझ्या समोर हजारो रुपयांच्या नोटांचे बंडल टाकले आणि घृणास्पद आवाजात म्हणाला, हे घे पैसे आणि माझं काम कर. हे सुद्धा एक कामच आहे आणि याचेही पैसे मिळतात. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शरीर शिथिल झालं. मी जमिनीवर कोसळले. त्याचे शब्द कानात घुमत राहिले. तुमच्यासारख्या मुली स्वतःची इज्जत टाकूनच ठेवून देतात. तुमच्याकडून फक्त फायदा घ्यायचा बाकी होता. त्या रात्री माझी इज्जत, माझी स्वप्न, माझं अस्तित्व सगळं त्या भयानक माणसाच्या हवाली झालं. मी बंद खोलीत तान्याची वाट पाहत राहिले. ना ती आली ना कोणी मला त्या दरिद्र्यापासून वाचवलं. तो राक्षस मला अपमानित करून पैसे माझ्या चेहऱ्यावर फेकून निघून गेला. त्या रात्री मला स्वतःवर आणि माझ्या मूर्ख स्वप्नांवर तीव्र राग आला. पैसे कमवायचं स्वप्न जणू माझं सर्व काही गिळून गेलं होतं. पुढच्या सकाळी मी स्वतःला सावरत कपडे नीट केले आणि माझा तुटलेला आत्मसन्मान घेऊन त्या हॉटेलमधून बाहेर पडले. बस स्थानकापर्यंत चालत गेले. ना तानिया दिसली ना तिचा भावाचा चेहरा पुन्हा पाहण्याचं माझं धैर्य उरलं. घरी पोचल्यानंतर आईने विचारलं, बाळा तब्येत ठीक आहे ना? मी फक्त रिकाम्या नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि काही न बोलता माझ्या खोलीत गेले. आरशात स्वतःकडे पाहिलं. तोच चेहरा. त्या डोळ्यातनं आतून काहीतरी तुटून गेलं होतं. काहीतरी कायमचं हरवलं होतं. काही दिवसांनी मला कुणीतरी मोबाईल पाठवला होता. मग एका अनोळखी नंबरवरून एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओत मी होते. तेच हॉटेलची खोली, तीच बेबसी. तो व्हिडिओ पाहून मी हादरले. त्यासोबत मेसेज होता, जर तू काही बोललीस तर हा व्हिडिओ सगळ्यांना दाखवू. त्यांनी लिहिलं होतं, गप्प राहा आणि काम करत राहा. तुला अजून खूप ठिकाणी जायचं आहे. मी भीतीने थरथर कापत तो फोन फोडून टाकला. पण ती धमकी माझ्या मनात कायमची कोरली गेली. त्या दिवसानंतर तान्याने माझ्याशी कधीच बोलली नाही. मी तिच्या घरी जाऊन तिचा निकृष्ट भावाचं खरं रूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण काही दिवसात त्यांचं कुटुंब तिथून निघून गेलं. ना
कुणी मला काही विचारलं ना मी कोणाला काही सांगितलं. मी एक शांत पुतळा बनले. रिकाम्या नजरेने घराच्या भिंतीकडे पाहत राहायचे. मला नेहमी वाटायचं समर्थ कधीतरी आई वडिलांच्या समोर तो व्हिडिओ टाकेल आणि ते मला संपवतील, कारण त्यांना ठाऊक होतं की माझं तान्याच्या घरी येणं जाणं होतं असायचं. प्रत्येक दिवस भीतीतच जात होता. थोडीशी चाहूल लागली तरी मी दचकल्यासारखी व्हायची. प्रत्येक आवाजावर मला वाटायचं तो समर्थ आला. त्या दिवसानंतरही माझं नियाकडे दुबईला जाण्याचं स्वप्न संपलं नव्हतं. मी तिच्याकडे जाण्याचा निर्धार केला होता, कुठल्याही किमतीवर. पण आता माझ्याकडे तान्याचा फोनही नव्हता, ज्यामुळे मी नियाशी कोणताही संपर्क ठेवू शकत नव्हते. खूप महिने उलटून गेले. सगळं काही ठीक चाललं होतं. हळूहळू मी त्या हॉटेलच्या खोलीत माझ्याबरोबर जे काही झालं होतं ते विसरू लागले होते. एका अर्थाने मी आनंदही होते, कारण या गोष्टीबद्दल कोणालाही काहीच माहिती नव्हतं. मला असं वाटत होतं की आता सगळं काही ठीक झालं आहे. पण एक दिवस असं झालं की मी घरी एकटीच होते आणि दरवाज्यावर खूप जोरात टकटक झाली. त्या आवाजाने मी घाबरले. घाबरत घाबरत मी दरवाजा उघडला तर आमच्या शेजारचा एक मुलगा हातात पॅकेट घेऊन उभा होता. मी त्या मुलाकडून पॅकेट घेतलं आणि मी त्याला काही विचारणार इतक्यातच तो तिथून पळून गेला. ते पॅकेट खूप जड होतं. मी आता येताच ते पॅकेट उघडलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात माझे काही फोटो होते जे त्या हॉटेलच्या खोलीत काढले गेले होते आणि त्या फोटोसोबत एक कागदही होता, ज्यावर लिहिलं होतं की जर तुला हवं असेल की हे फोटो तुझ्या आईवडिलांना किंवा नियाच्या हातात पडू नयेत, तर मला त्या कागदावर लिहिलेल्या पत्त्यावर जायचं आहे आणि पुन्हा एकदा तेच सगळं करायचं आहे जे आधी माझ्याबरोबर झालं होतं. हे वाचून माझ्या अंगावर काटा आला. मी सगळ्यात जोराने ते पॅकेट उचलून भिंतीवर आपटलं. माझ्या मनात वेगवेगळे विचार सुरू झाले. जर मी त्या पत्त्यावर गेले नाही तर माझ्यासोबत काय काय होऊ शकेल याची भीती वाटू लागली. सुरुवातीला मला दिलासा वाटला होता की या गोष्टीबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण हे विचारातच माझं मन थरथर कापू लागलं. जर कोणाला या गोष्टीची कल्पना झाली तर माझे आई वडील तर जगता जगत संपून जातील. मला काहीच समजत नव्हतं की मी काय करावं. मी ते पॅकेट जाळलं आणि त्याची राख पाण्यात सोडून दिली आणि मनाशी ठरवलं की पुन्हा असं काही करणार नाही ज्यामुळे मला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. मी स्वतःला खूप कष्टाने शांत केलं आणि गेलेल्या दिवसांना विसरण्याचा प्रयत्न करू लागले. मला वाटलं होतं की ते पॅकेट जाळल्यावर माझ्या सगळ्या अडचणी संपल्या. खूप दिवस उलटले आणि एक दिवस आणखी एक पॅकेट माझ्या घराबाहेर पडलेलं आढळलं. मी ते पॅकेट उघडलं आणि आनंदाने उडी मारली, कारण ते पॅकेट नियाने पाठवलं होतं. त्या पॅकेटमध्ये निळ्या रंगाचा कागद होता आणि त्यावर लिहिलं होतं की आता तिच्या डिलिव्हरीचे शेवटचे दिवस आहेत आणि तिला माझी गरज होती, कारण ती घरातील सर्व कामे एकटे करू शकत नव्हती आणि सुमित ड्युटीवर होता. तिला आराम आणि कुणाची तरी मदत हवी होती ज्याचं ख्याल ठेवता येईल. त्यामुळे तिने मला स्वतःकडे बोलवलं होतं. मी आनंदाने उडाले. त्यावेळी माझ्या मनातून समर्थ, तानिया, हॉटेलमधली भयानक रात्र आणि समर्थ करून आलेले पॅकेट हळूहळू निघून गेले. माझ्या मनात फक्त ही गोष्ट होती की मी लवकरच नियाच्या जवळ जाणार आहे आणि माझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत. मी पुन्हा एकदा ते सर्व स्वप्ने पाहू लागले जे समर्थ माझ्या जीवनात आलेल्या वेळेपासून थांबले होते. मी आईवडिलांना सांगितले की मी नियाच्या जवळ जाणार आहे. ते खूप आनंदी झाले आणि त्यांनाही काही आक्षेप नव्हता. खरंच ते माझ्या नियाच्या जवळ जाण्यासाठी तयार झाले. मी आनंदाने माझं सारा सामान पॅक करायला सुरुवात केली आणि माझ्या डोळ्यांमध्ये परत तेच उंच स्वप्न परत होते. मी विचार करू लागले की नियाच्या जवळ जाऊन मला काय करायचं आहे आणि कसं भरपूर पैसे कमवायचे आहेत. ज्या दिवशी मी पॅकेटवर लिहिलेल्या पत्त्यावर जाणार होते, आई वडील खूप आनंदाने मला सोडायला जात होते. ती मोठी इमारत होती जिथे मला माझा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे घ्यायची होती. नियाने आधीच सांगितलं होतं की सुमितने माझे सगळे कागदपत्राचं काम पूर्ण करून ठेवलं आहेत. मला फक्त ती मोठी इमारत जे जाऊन कागदपत्र घेणं होतं आणि त्यानंतर विमानतळावर जाऊन नियाच्या जवळ पोचणं होतं. माझ्या मनात असं वाटत होतं की मी हवेत उडतीये. माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा उद्देश पूर्ण होणार होता. सगळं काही योग्यरित्या सुरू होतं. त्या मोठ्या इमारतीत मी वडिलांसोबत गेले. एक सूटबूट माणसाशी
भेटून सगळ्या कागदपत्र मिळाली. काही दिवसानंतर माझी फ्लाईट होती आणि मला लखनौहून दुबईला जायचं होतं. आई वडील आनंदी होते की मी नियाच्या जवळ जात आहे, पण त्यांच्या डोळ्यात थोडी ओलसर पण होती, कारण एक मुलगी आधीच त्यांच्यापासून दूर गेली होती आणि मीही कदाचित त्यांच्यापासून दूर जाणार होते. त्या दिवशी मी खूप आनंदाने तयार झाले. बाबा मला विमानतळावर सोडायला आले. मी आनंदाने विमानाच्या दिशेने चालत होते. मात्र एक माणूस आला आणि मला रोखलं. सांगितलं होतं की माझ्या सामानाची तपासणी करावी लागेल. मी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याबरोबर गेले, कारण मला ठाऊक होतं की प्रवासाचा आवश्यक हा भाग आहे. पण त्या माणसाबरोबर जाणं माझी सर्वात मोठी चूक ठरली. त्याने मला एका खोलीत नेलं, जिथे माझ्यासमोर तोच घटिया चेहरा उभा होता. माझ्या आत्म्यापर्यंत थरथर उभं राहिलं. माझ्याकडे परतण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. मी पळण्याचा प्रयत्न केला, पण त्या माणसाने मला घट्ट पकडलं होतं. समर्थकडे घेऊन गेला होता. माझ्या डोळ्यासमोर हॉटेलचं तेच दृश्य फिरलं, जे मी विसरण्याचा प्रयत्न करत होते. माझं धैर्य संपलं. समर्थ म्हणाला की त्याने मला खूप सोप्या प्रकारे स्वतःकडे बोलवलं होतं. त्याने नियाच्या नावाखाली मला पॅकेट पाठवलं, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलावं लागलं, कारण त्याला माहिती होतं की मी नियाच्या गोष्टीस नकार देऊ शकणार नाही. आणि तसंच झालं. मी त्या पॅकेटवर अंधविश्वास ठेवून त्याच्या समोर उभी होते. आई वडिलांना वाटलं की मी नियाच्या जवळ गेली आहे, म्हणून ते मला शोधायला येऊ शकले नाहीत. त्या दिवशीपासून दररोज माझ्यावर एक नवीन आपत्ती येऊ लागली. मला एका खोलीत बंद करून ठेवले जात होते आणि कोण कोण येऊन माझ्यावर तसलं करत असे, त्यात समर्थही होता. मी दररोज वेदना आणि कष्टाने ओरडत होते. पण जशी वेळ जात होती, मी हळूहळू समजू लागले की त्या खोलीत मला कोणीही वाचवायला येणार नाही. माझ्या नशिबात जी वेदना लिहिली होती, ती मला कोणीही वाचवू शकत नव्हती. मी दररोज माझ्या संपण्याची प्रार्थना करत होते, पण नशीब प्रत्येक टप्प्यावर नवीन परीक्षा ठेवत होतं. मला कोणत्या ना कोणत्या गोळ्यात देऊन बेहोश केलं जात होतं, ते माहिती नव्हतं. कधी कधी डोळे उघडले तर खोलीत अंधार किंवा थोडासा प्रकाश होता, पण समोर असलेल्या चेहऱ्यांना ओळखताही येत नव्हतं. शेवटी एक दिवस नशिबाला माझ्यावर दया आली आणि त्यांनी मला लावारिसासारखं रस्त्यावर सोडून दिलं. कदाचित त्यांना माझ्यापासून कंटाळा आला होता, किंवा त्यांच्यासाठी मी आता काहीही कामाची राहिली नाही. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा माझ्या शरीरात ताकदच उरलेली नव्हती. काही लोकांनी मला पाणी दिले आणि माझं नाव पत्ता विचारू लागले. मला त्यांना माझ्या वडिलांचं नाव आणि पत्ता सांगावा लागला, कारण मी माझ्या आई वडिलांकडे परत जाऊ इच्छित होते. नियाकडे जाण्याचा विचार माझ्या मनातून निघून गेला होता. मी पुन्हा नियाकडे जाण्याचा विचारही करू शकत नव्हते. कितीही वेळा ती मला फोन करून बोलवलं, तरी माझ्या शरीरावरील कपडे फक्त नावाचेच राहिले होते, कारण ते फाटलेले आणि संपूर्ण शरीरावर जखमा झालेला होता. कोणालाही माझी अवस्था पाहून कळू शकेल की माझ्यासोबत काय घडलं होतं. जेव्हा मी आई वडिलांकडे पोचले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांचा लूक थक्क झाला होता. आई मला पाहता जोरजोरात रडू लागली आणि सतत आपल्या डोक्यावर हात मारत होती. वडील एक शब्दही बोलू शकले नाहीत. त्यांची शांतता अतिशय तीव्र होती. मला वाटलं कदाचित आई वडील माझ्याशी सहानुभूती करतील, पण काही दिवसातच माझी तब्येत खराब होऊ लागली. मला उलटी येऊ लागली, म्हणजे मी गर्भवती होते. तेव्हा वडील पुढे आले आणि माझ्या तोंडावर एक जोरदार थप्पड मारली. त्यांनी म्हणलं की म्हणून मी तुला सतत सांगायचो की तू श्रीमंत लोकांशी मैत्री करू नकोस. मला वडिलांचा या शब्दाचा अर्थच कळाला नाही. मग त्यांनी माझ्या तोंडावर एक पॅकेट फेकलं, ज्यात समर्थ सोबतचे काही फोटो होते. मी त्यांना पाहून नजर खाली केली. वडील जाणत होते की मी तानियाच्या घरी ये जाई करत होते, पण मी जिद्दीने त्याच्या घरी जात राहिले. वडिलांना वाटलं की मी समर्थसोबत जाणून बुजून हे सगळं केलं आहे. मी त्यांना आपली सफाई देत राहिले, पण कोणालाही माझ्यावर विश्वासच बसला नाही की माझ्यासोबत काय घडलं होतं. माझ्या वाढत्या पोटामुळे मी अजूनच अधिक रसवाईत पडले. वडिलांनी मला धक्का देऊन माझ्या घरातून बाहेर काढलं, कारण त्यांना वाटत होतं की माझ्या कारणाने लोक त्यांच्यावर टीका करतात. मी माझ्या कमकुवत अस्तित्वासह दर दर भटकायला लागले. कोणालाही मला आपल्याकडे ठेवायची तयारी नव्हती.
मी कधी रस्त्यावर झोपायची, कधी पार्कमधील बेंचवर, जिथे माझ्यासारख्या अनेक भिकारी स्त्रिया झोपत होत्या. मी भिक्षा मागून आपल्या उपजीविकेची व्यवस्था करीत होते. श्रीमंत होण्याचे सारे स्वप्न एक कठीण कडवी सत्याची रूप धारण करून माझ्या उरलेल्या अस्तित्वाला चिरत होते. माझे आई वडील कसे होते किंवा नियाची अवस्था काय होती, मला काहीच कळत नव्हतं. फक्त मला हे मानावर बसत होतं की समर्थच्या विषयी आधीच माझ्या आईवडिलांना का सांगितलं नाही. पण आता काही करता येणार नव्हतं. जेव्हा माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा मला माहीतही नव्हतं की बाप कोण आहे. पण तो लहानसुद्धा अत्यंत निरागस होता. त्याला पाहून मी माझ्यावर घडलेले सर्व दुःख विसरून गेले. मला वाटलं मला जगण्याची एक नवीन कारण मिळालं. मी रोज त्या मुलाला जवळ घेऊन स्वतःमध्ये नवीन हिंमत निर्माण करत होते. पूर्वी मी एकटी होते आणि रस्त्यावर झोपायचे. पण आता माझ्याबरोबर एक जीवन जोडलेलं होतं, ज्याला मी रस्त्यावर सोडू शकत नव्हते. म्हणून मी एका अनाथ आश्रमात आश्रय घेतला. तिथे मी मेहनत करत होते. तिथे मी प्रत्येक काम करत होते जे मी कधी माझ्या घरीही केले नव्हते. लोकांचे घाणेरडे कपडे धुतले, भांडी स्वच्छ केली, खोलीची घाण उचलली, फक्त आणि फक्त माझ्या छोट्या मुलासाठी. माझं जग फक्त माझ्या मुलावरच सुरू होतं आणि त्याच्यावरच संपत होतं. माझा मुलगा वाढत गेला आणि त्याच्या रूपातही सुंदरता वाढत होती. मला खात्री झाली की त्याचा बाप जोही होता तो एक सुंदर व्यक्तिमत्वाचा माणूस होता. मुलामध्येही एक विचित्र आकर्षण होतं, ज्यामुळे तो मला आपल्याकडे खेचत होता. मला वाटलं की माझ्या जीवनातील सर्व कसोटी संपली आहे. पण एक दिवस एक श्रीमंत माणसाने अनाथालयात दान दिलं. माझं लक्ष त्याच्यावर जमलं, कारण माझ्या मुलाच्या चेहऱ्यात त्याचा प्रतिबिंब दिसत होता. तो माणूसही मुला आणि मला पाहून थक्क झाला. जवळ येऊन त्याने विचारलं, मी याला ओळखतो का? मी आश्चर्यचकित झाले. मला तर समजलंच नाही. माझा इतका श्रीमंत माणसाची काय संबंध आहे? पण त्याच्या डोळ्यांनी माझ्या मुलावरून नजरच हटवली नाही. तो माणूस अनाथालयाच्या लोकांशी बोलून मला आणि माझ्या मुलाला आपल्याबरोबर घेऊन जाणार होता. माझ्या मनात जुन्या आठवणी फिरत होत्या. मी जाण्यास नकार दिला. पण तो एका खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, तोच या मुलाचा बाप आहे. मीही ऐकून थक्क राहिले. तो माझ्या समोर गुडघ्यांसमोर बसून माफी मागू लागला आणि म्हणाला की मी तोच माझा अपराधी आहे. त्याने काही मित्रांसोबत मिळून माझ्यासोबत खूपच चुकीचं केलं. पण नंतर त्याला शांत राहता आलं नाही. त्याचं नाव आकाश होतं आणि तो शहरातील मोठा माणूस होता. त्याच्याकडे काहीही कमतरता नव्हती. पण प्रत्येक रात्री माझा चेहरा त्याच्यासमोर भयानक स्वप्नासारखा येत होतं. आकाशची एक बहीण होती, माझ्याच वयाची, आणि तिची इज्जत कुणीतरी बिघडवली होती. त्याला कळलं की त्याने एखाद्या मुलीबरोबर चुकीचं केलं. त्यामुळे तो माझ्यावर लक्ष ठेवत होता आणि दान देऊन किंवा काही चांगलं काम करून आपला अपराध माफ करू पाहत होता. माझ्या मुलाच्या चेहऱ्यामुळे मी त्याच्या गोष्टीवर थोडं खरोखर विश्वास ठेवूही लागले, कारण माझा मुलगा अगदी आकाशची प्रतिकृती होता. नयन नक्षही त्याचेच होते. मी खूप संघर्ष करून आकाशसोबत जाण्यास तयार झाले, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. आज माझ्या आणि आकाशच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. आकाश समर्थचा मित्र होता आणि त्याच लोकांमध्ये होता ज्यांनी माझी इज्जत बिघडवली होती. त्याने जे काही माझ्यासोबत केलं होतं ते त्याच्या बहिणीसोबतही झालं होतं आणि आता सगळं संपलं आहे. त्याला आपला अपराध समजला आणि त्याने माफीही मागितली. तसेच समर्थला शिक्षा दिली. आज समर्थ जेलमध्ये आहे. आता तरीही मला तान्याशी भेट झाली नाही. मी तिला शोधत आहे, विचारण्यासाठी की तिने माझ्यासाठी एवढी मोठी फसवणूक का केली. नियालाही एक मुलगी झाली होती, पण माझ्या घरचे पुन्हा माझा चेहरा पाहूच इच्छित नाहीत, कारण त्यांना वाटत होतं की जे काही माझ्यासोबत घडले त्यात माझा स्वतःचा कसूर होता. आज माझ्याकडे पैशाची कमतरता नाही, पण आता त्याची मला कुठलीही इच्छाही राहिली नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशा नवीन आणि मनोरंजन कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आम्ही लवकरच नवीन कथेसह परत येऊ. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.